होळी हा सण फक्त रंगांचा नाही तर आनंदाचा, प्रेमाचा आणि एकतेचा सण आहे. होळी आपल्याला शिकवते की जसं वाईटावर चांगल्याचा विजय झाला तसंच आपल्याला आयुष्यातही नकारात्मक गोष्टींवर सकारात्मकतेने विजय मिळवायचा. राग, द्वेष, मत्सर हे सगळं जाळून टाकायचं आणि नवीन सुरुवात करायची. नमस्कार, मी सुप्रिया, मी योगा टीचर. आणि हो, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलला वेगवेगळ्या प्रकारचे आसनांचे व्हिडिओ, एंटरटेनमेंटचे व्हिडिओ, नवीन नवीन व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. तर नक्की सबस्क्राईब करा. सकाळी क्लासेस झाल्यानंतर माझी योगाची प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यानंतर होळीच्या पुरणपोळीची तयारी सुरू केली. तर तुम्हाला पण पुरणपोळी आवडते का? नक्की सांगा. आणि हो, मी मागच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस पुरणपोळीचा व्लॉग टाकला होता. त्याला खूप छान सपोर्ट केला आणि सगळ्यांनी छान त्याची लिंक पण मागितली. त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर आता मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली टाकते. होलिका दहन म्हणजे आपल्या मनातली भीती जाळून टाकणं. रंगपंचमी म्हणजे आपल्या आयुष्यात रंग भरणं. जसं आपण शरीर शुद्ध करण्यासाठी योग आणि प्राणायाम करतो तसंच होळी आपल्याला मन शुद्ध करण्याची आठवण करून देते. होळी हा सण आपल्याला एकत्र आणतो. श्रीमंत, गरीब, लहान, मोठा असा फरक न करता सगळे एकमेकांना आपण कलर लावतो. हीच तर खरी आपली एकता असते. आपण आयुष्यात खूप धावपळ करतो, स्वतःला ताण घेतो, रोजची दगदग. पण जेव्हा होळी येते तेव्हा होळी आपल्याला सांगते की थोडं थांबा, थोडं हसा, खेळा, आनंद घ्या आणि हा आनंद आपल्याला वर्षभराचं एनर्जी देऊन जातो. होळी हा रंगाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण आपल्याला आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी शेवट चांगुलपणाचाच विजय होतो हे सांगून जातो. आपल्या आयुष्यात कधी आनंदाचा लाल रंग असतो, कधी शांततेचा निळा रंग, कधी आशेचा हिरवा रंग आणि कधी प्रेमाचा गुलाबी रंग. जसे रंग एकत्र आले की सुंदर इंद्रधनुष्य तयार होते, तसेच आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश एकत्र येऊनच पूर्ण जीवन तयार होत असते. रात्री कितीही अंधार असला तरी सकाळ नक्की होते. तसंच आयुष्यातील वाईट काळही कायमचा नसतो. होलिका दहन आपल्याला सांगते की भीती जाळा, नकारात्मक जाळा आणि रंगपंचमी सांगते स्वतःवर प्रेम करा, आनंद पसरा आणि आयुष्य मनापासून जगा. आजच्या दिवसापासून आपण सगळेजण एक छोटा संकल्प करू शकतो की मी स्वतःसाठी वेळ काढीन, मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन, मी सकारात्मक विचार करेन. कारण खरं सांगायचं तर आनंदी मन हेच सर्वात सुंदर रंग आहे. जसं होळीचे रंग काही दिवसांनी निघून जातात तसंच दुःखही कायमचं राहत नाही. म्हणून हसा, खेळा, आयुष्यात प्रेमाचे रंग भरत राहा. होळी सणाचा संबंध भक्त प्रल्हाद आणि त्यांची आत्या होलिका यांच्या कथेशी जोडलेला आहे. ही कथा आपल्याला शिकवते की कितीही शक्ती असली, सत्ता असली तरीही सत्य आणि श्रद्धेचा विजय नक्कीच होतो. म्हणून होलिका दहन म्हणजे फक्त परंपरा नाही तर तो सत्याचा विजय साजरा करण्याचा दिवस. जर तुमच्या आयुष्यात सध्या कठीण काळ सुरू असेल तर ही होळी तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येते. जसं माझा पण आत्ता 3 महिन्याचा तुम्ही प्रवास बघितला. माझा पण ॲक्सिडेंट झाला होता, माझा पण कठीण काळ सुरू होता. पण आपल्याला होळी सांगते की तुम्ही एक नवीन सुरुवात करा. जसं जळणाऱ्या होळीमधून नवीन ऊर्जा निर्माण होते तसंच तुमच्यातही नवीन ताकद निर्माण करण्याचं
हे एक नवीन प्रवास आहे. तर त्यामुळे तुम्ही पण स्वतःला वेळ द्या, थोडासा स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. मी पण सकाळी उठून देवपूजा करून घेतली. पूजा करायच्या आधी डाळ शिजायला टाकली होती. आज मी वरती पातेल्यात डाळ शिजायला टाकली होती. आज यावेळेस पातेल्यातनं केली, मागच्या वेळेस कुकरमधनं केलं होतं. आणि त्याच्यासोबत कणिक पण भिजायला ठेवली होती. पूजा करून झाल्यानंतर कणिक छान मस्त मळून घेतली. एक जीव करून घेतली ना की पोळी खूप छान होते, मऊसूद होते आणि पोळ्या तुटत पण नाहीत. तर त्याच्यानंतर पुरण शिजून झाल्यावर छोटीने येऊन डोक्यात फूल लावलं. आज तिने मला सकाळीपासून खूप छोटी छोटी मदत केली. काही भांडी होती ती डिशवॉशरला भांडी लावून घेतली, थोडासा ओटा साफ करून घेतला. पुरण बारीक करून घेतलं, खूप दिवसांनी केलं त्याच्यामुळे तिला पण ते थोडंसं जड जात होतं, पण तिने एकटीने सगळं ते पुरण छान बारीक करून दिलं. आणि मग त्यानंतर पोळ्या लाटायला घेतल्या. पोळ्या पण एकदम सगळ्या छान झाल्या. जेवण केलं आणि त्यानंतर होळीचे ऑर्डर आली होती मला. कस्टमाइज टी शर्ट बनवते मी. तुम्हाला पण जर कधी पाहिजे असतील टी शर्टची ऑर्डर तर मला मेसेज करा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज टी शर्ट प्रिंट करते मी. तर होळीची ऑर्डर आली होती, मग फटाफटा सगळं आवरून घेतलं आणि मग टी शर्ट करायला बसलो. टी शर्ट करून झाले, मग नंतर होळी पेटवली. होळी पेटून झाल्यानंतर पुन्हा टी शर्ट प्रिंटिंगचं काम सुरू केलं. तर हे मी असं सगळं माझं वेळ मॅनेज करते आणि त्यातून आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. आणि आपलं काम सगळं असं व्यवस्थित मॅनेज केलं ना तर आपल्याला वेळ पण भरपूर मिळतो. त्याच्यामुळं माझ्याकडं वेळ नाही आहे की मी हे करू शकणार नाही, तर नाही, तुम्ही सगळं करू शकता. फक्त तुमच्याकडं करण्याची ताकद पाहिजे आणि तुम्हाला वेळ तुमचा नीट मॅनेज करता आला पाहिजे. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ही होळी रंगपंचमी छान साजरी करा. रंग फक्त चेहऱ्यावर नाही तर मनावरही लावा आणि आनंदाने होळी साजरी करा. जीवनात कितीही काळोख आला तरी आनंदाचे रंग आपल्यालाच भरायचे असतात. आणि रंग जसे वेगवेगळे असतात तसेच माणसंही वेगवेगळी असतात, पण सगळे मिळूनच आपलं आयुष्य सुंदर होतं. आणि शक्य असेल तर हर्बल आणि नॅचरल रंग वापरा आणि छान तुमची होळी रंगपंचमी साजरी करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.